पण ऐकतोय आणि आजच्या दिवसामधील हा अंतिम सामना क्वालिफाईंग मॅच भूमी 11 मांडा आणि त्यांना फाईट करेल रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भावाले बी 4 षटकांचा सामना असेल आणि सामना आपण सुरू करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूला डॉट बॉल. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. टप्पा पडल्याने चेंडू आतमध्ये आलाय, ही खासियत आहे जगन्नाथ पाटील यांची, ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो, मांडा संघ. भूमी 11 मांडा. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिठी अवांतर धाव आणि या अवांतर धावेने श्रीगणेश होते. धावसंख्या आहे 1. ओमी सुतार यांचा आवाज आपण ऐकतोय. यंदा कर्तव्य आहे. फुल टॉस, मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. डाऊन दी बॉल. फिल्डर सुरेख झेल पकडलाय. फहीमने फलंदाज झालाय बाद. एका बाजूला आपण पाहतोय आदरणीय रोहित पोपे आणि विवेक खाडे यांचा संघ आहे. रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भावाले बी त्यांना फाईट करतोय. जगन्नाथ पाटील यांचा संघ भूमी 11 मांडा. विकेट मिळवली आहे जगन्नाथ पाटील यांनी. नवनाथ मुकणे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. जगन्नाथ पाटील आपण पाहतोय महाराष्ट्रातील खूप मोठे पुरस्कर्ते आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार या इनिंग मधील. मॅच धावसंख्या 4ने पुढे जाईल 6. पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडीशी दूर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली आहे. भावाले बी या संघाची या मॅचमध्ये 4 षटकांचा सामना आहे आणि भावाले बी टीमला माहिती आहे भूमी 11 मांडा संघ एक इन्फॉर्म संघ आहे. या संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांच्या मॅचमध्ये 50+ धावा बनवावे लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक्सपिरियन्स भरपूर आहे. नानाकडे आणतो एक्सपिरियन्स कामी येतोय. चला पंच किती धावा असतील लेग बायच्या स्वरूपात? एकच. धावसंख्या आहे 9. एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये. एकच चौकार आलाय. स्ट्रायकिंगला बॅट्समन सूरज केने आहेत. सूरज केने स्ट्रायकिंगला. रन मशीन भावाले बी या टीमची जो संघ खेळतोय रोहित एंटरप्राइजेस या नावाने. रोहित पोपे आणि विवेक खाडे.
आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे भावालेबी या टीमची. 1 बाद 9, अवघ्या 9 धाव्यांचं षटक फेकलेलं आहे जगन्नाना पाटील यांनी. नवीन गोलंदाज अशोक डिंडा. पहिला चेंडू बिगिट पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका षटकार. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आयवा जेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक मोरेश्वर पाटील यांच्याकडून आहे. फुलटॉस चेंडू आहे, बॅटच्या टोईनला चेंडू लागतोय. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय सूरजने. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 16. पुन्हा एकदा बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. चोवीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या तिसऱ्या षटकामध्ये येतात गोलंदाज फहीम इद्रिसी. स्ट्राईक एंडला बॅट्समन नवनाथ आहेत. नवनाथ आणि सूरज केने ही जोडी दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत.
निशानदादा मिरकुटे आणि आतिकबाई सय्यद देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमा पार षटकार. सो मच. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले नवनाथने फईमचं. वेलकम टू द ग्राउंड. यस, राजूदादा गायकर येत आहेत. वेलकम, स्वागत आहे. ड्राईव्ह करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. जयेश राजे फार वेगाने आलेत. धावबाची संधी, विकेटचं बदन, फलंदाज झाल्या बाद. नवनाथ मुकणे बॅक टू द पविलियन. धावसंख्या आहे 2 बाद 31. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येतोय सुजित. चौथ्या क्रमांकावरती नवनाथ मुकणे चांगली बॅटिंग करत होते, परंतु ते धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. हा दुसरा विकेट गमावलाय भावाले बी या टीमने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका क्षेत्ररक्षक घेत आहेत. क्या बात आहे, आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट फिल्डिंग. आपल्या टीमसाठी या नक्कीच 3 धाव वाचवलेल्या आहेत. अशोक डिंडाने टाळ्या होऊन जाऊ द्या. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अशोक डिंडाची. जगन्नाना पाटील यांचं काळीज अशोक डिंडा. काय फिल्डिंग करतायत. राजूदादा गायकर आपल्या व्यासपीठावरती आहेत, कारण की नानांचे सर्वात आवडते खेळाडू आहेत अशोक. पुल करतायत, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडर. अडोतीस. फईम प्लेड ऑन, प्लेड ऑन. फलंदाज झालेत बाद. बॅटच्या आतली कडाने थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. ही गोल्डन विकेट मिळवली आहे. रन मशीन सूरज केने बॅक टू द पविलियन. धावा, मोठी विकेट मिळवली आहे फईमने. वेदांत देत आहेत नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. ऑन साइडला शॉर्ट ऑन पोल, शॉट लाईक दॅट. षटकार येतोय या अंतिम चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 444.
पंच काय? डेड बॉल. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय पहिल्याच चेंडूवरती. काल 54 धावा. खराब फिल्डिंग अभयची. पुन्हा एकदा बिग हिट. पुन्हा एकदा वाईड इस्ट लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. भावाले गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. जगन्नाना पाटील यांनी अवघ्या 9 धाव्यांचं षटक हाताळलं होतं. त्यानंतर अशोक डिंडाने खर्च केल्या. फहीमने 20 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि 16 बनवलेत. विस्फोटक फलंदाज आहे सिक्सर किंग, वेल फिनिशर फलंदाज आपण पाहतोय. सुजित बल्ला बोलतोय या मॅच मध्ये 2 षटकार 1 चौकार लगावलाय. या इनिंग मध्ये आक्रमण नक्कीच केलं जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय या 60 धावा धावफलकावरती आहेत. रोहित पोपे आणि बाबू खाडे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. रोहित इंटरप्राइजेस, जय बजरंग भावाले बी त्यांना फाईट करतोय. जगन्नाना पाटील यांचा भूमी 11 मांडा संघ. चांगली धावसंख्या बनवली आहे. संध्याकाळचे सत्र आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक. या पहिल्या इनिंग मधील धावसंख्या 60. अंतिम सामना सुरू आहे. क्वालिफाईंग मॅच. बक्षीस पात्र हा सामना. अंदर टॉस खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये सत्यम आणि सत्यमने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद सुजित. बॅक टू द मॅच. 2 चेंडू शिल्लक आहेत. अमोल येत आहेत 6व्या क्रमांकावरती. 4 बाद 60 ही धावसंख्या आहे. हेलिकॉप्टर उडवला आहे. लँड कुठे होईल? गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. $64 64. 1 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. धावांचं डोंगर उभं केलेलं आहे या मॅच मध्ये. रोहित इंटरप्राइजेस, जय बजरंग भावाले बी या संघाने. क्लीन बोल्ड. यश ठेव उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली. फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट
आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64 आणि 65 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भावाले बी या संघाने भूमी 11 मांडा या संघासमोर 24 चेंडू बनवायचे धाव 65 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ सांगोडे व्हॉइस ऑफ टिटवाला आमचे अत्यंत जवळचे मित्र उमेश आणि रोशन पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या पुढच्या इनिंग मध्ये. थँक्यू सो मच डीजे. जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. एका मोठ्या मॅचकडे आपण वळतोय. एका बाजूने आपण पाहतोय भाबाले आणि त्यांच्या अगेन्स्ट मांडा दोन्ही एका कॅलिबरीचे संघ. तर नक्कीच आज रजा घेत आहेत आपल्यातून रोशनजी संते सर व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवली. एक बुलंद आवाज या स्पर्धेमध्ये आज ऐकवला, सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच ते आपल्यासोबत जॉईन होतील. तोपर्यंत खूप खूप आभारी आहे त्यांचं आणि वेळेवर हजर राहिले होते. आज संपूर्ण सांगोडे नगरी दुमदुमली ज्यांच्या आवाजाने ते आमचे सन्माननीय आदरणीय गुरुवर्य रोशनजी संते सर आता आपल्यातून रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. माझ्या सोबत नक्कीच साथी समालोचक रोशन पाटील, गुणलेखक प्रथमेश पाटील, टेक्निकल टीम श्रीबेनची, फाउंडर आहे खऱ्या अर्थाने चेतन मडवी, आमच्या सोबत कॅमेरामॅन मानस आणि लोकेश हे दोन कॅमेरामॅन्स, ऑफिशियल पंच महेंद्र भबर सर, उमेश केने सर, संदेश सर हे तिन्ही ऑफिशियल पंच. तर सामन्याला होती सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. लाख लाख शुभेच्छा. रोशन मोठी मॅच, काय सांगशील या मॅच बद्दल? पहिला चेंडू नक्कीच घेऊन गोलंदाज राईट आर्म राऊंड द स्टंप्सने पहिला चेंडू चारी मुंड्याचीत. काय जबरदस्त चेंडू आणि जेवढी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे भाबालेची तेवढी चांगली गोलंदाजी देखील आहे. तितक्यात महत्वाचा सामना देखील आहे ओमी. क्वालिफायची मॅच. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द स्टंप्स. आडपा पाटना क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथे अभय जयस्वार होता. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज अशोक डिंडा वेगाने आला. गतीला कल्पकतेने उत्तर द्यायचं असतं
तिथे मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही कनेक्शन पाहायला मिळाला नाही. लाईक 22च्या रूपाने एक धाव येते. धावफलकावर धावांची टोटल 2 चेंडू आणि 1 धाबा. भरपूर धाबा बनवायच्या आहेत. रोशन, कशा पद्धतीने मांडा टीम बॅटिंग करेल, तुला काय वाटतंय या मॅच मध्ये? बॅक करेल का मांडा संघ? बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे. बघायला गेलं अजूनही फहीम देखील एक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू पवेलियनमध्ये देखील असेल. अजून त्यांच्या संकेत पाटील देखील असेल. तेवढं टार्गेट देखील दिलं गेलंय. 64 धाबा बनवायचे आहेत. आय थिंक धावफलक मोठा आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली बॅटिंग करावी लागते. आडवा पाट न क्रॉस बॅटेड क्रॉस लाईन, बॅकवर्ड स्क्वेअर लागला. पेट्रोलिंगला कोण नव्हतं आणि चेंडूला पाठवून दिला सीमा पार. येतो हा एक दर्जेदार चौकार. थँक्यू. तर ज्या पद्धतीने रोशन बॅट्समन अटॅक करतोय, लयमध्ये लय भारी बॅटिंग करतोय आणि कदाचित मला वाटतं की मांडा टीम बॅक करेल. बॅक करेल. जर सामना जिंकायचा असेल तर अभयला कुठेतरी टिकून खेळायला लागेल. कारण अभय हा नेत्रदीपक घुटना टेक ट्रेडमार्क शॉट आतापर्यंत खेळतोय नवनाथच्या अगेन्स्ट. चांगला प्रहार करतोय घुटना टेक. एक चौकार लगावला, एक षटकार लगावला. चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत. अंतिम बॉलवर धाबा किती येतील? गोलंदाज नवनाथ पुन्हा एकदा. यावर चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर आपला पाहायला मिळतोय. पुलर लेनचा चेंडू आणि सेन्सिबल क्रिकेट अभयच्या माध्यमातून आपला पाहायला मिळतोय. षटक समाप्त पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा जोडल्या गेल्यात. मात्र आणि मात्र 13 धाबा. एक जमेची बाजू उमी, कुठलाही गडी बाद झालेला नाही. अजूनही खेळपट्टीवर आपण पाहतोय सलामीची फलंदाज पाहतोय अभय. एका बाजूला अशोक दिंडा, एक नामवंत अष्टविध पैलू खेळाडू अजूनपर्यंत आहे. आणि धावसंख्या धावफलकावर टोटल आपण पाहतोय एक षटकाच्या समाप्तीनंतर 13 आकड्यावर. अजून भरपूर बनवायचे आहेत कारण 64चा पाठलाग होतोय. डॉमिनेट करावं लागेल कारण हवाई आल्याने चेंडूला पाठवून द्यावा लागेल सीमारेषच्या पलीकडे. इथून एकेरी दुहेरी धाबांना तितकं महत्त्व नसेल, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. स्कोर झालाय 13 धाबा. आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाही आहे. मांडा टीम कसलेली आणि फसलेली नक्कीच बॅटिंग करते सध्याच्या घडीला. टिट फॉर टॅट उत्तर द्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये सूरज येतोय. टार्गेट असेल 65 धावांचा. आणि आता टोटल आपण पाहतोय स्कोरबोर्ड 13 आकड्यावर. लॉफ्टर ड्राईव्ह केलाय अभिमने. हिलफील्ड मध्ये चेंडू जातोय. एक धाव. 14 आकड्यावर आपण पाहतोय. आता मात्र येतोय भावाले संघाचा सूरज. जिम्मेदारी असेल सूरज याच्या खांद्यावर. धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतोय भूमिलेव मांडा संघ. ऑफ केले चेंडूला कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफला. एकच धाव येतोय आणि दुसरं शतक मार्गस्थ आपण पाहतोय सूरज केनेला. एकेरी दुहेरी धावेने धावफलक आपण पाहतोय. समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे, उंच उडालाय. क्षेत्ररक्षक येतोय, टिपलाय झेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का लागलाय अभय जयस्वालच्या रूपाने भूमी 11 मांडा टीमला. उन्हीं को मिलती है जिनके
पंखों में जान होती है और यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, सपनों से उडान होती है, हौसलों से उडान होती है. हौसले बुलंद ठेवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. डोक्यावर बर्फ ठेवून बॅटिंग करावी लागेल, कारण बॅटिंगमध्ये भरपूर डेप्थ आहे. परंतु या क्षणाला इथे आता वादळ घोंगावतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण तेज आणि तरर भाबाले एक्सप्रेस, भाबाले किंग A1 सूरज आपण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला डॉमिनेट करताना पाहायला मिळतोय. काय सांगशील सूरज बद्दल? मॅच देखील मोठे क्वालिफायचा सामना आपण पाहतोय. सूरजला देखील माहिती आहे आणि आकाशामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक जज करेल, दुसरा झटका लागतोय, बॅक टू द पवेलियन. चिंटू याला साजेल असे कामगिरी करून दाखवतोय. सूरज केने नाव देखील मोठं आपण पाहतोय. आत्ता मात्र अडचणीमध्ये सापडलाय भूमी इलेव्हन संघ. बॅटिंग लाईनअप डीप आहे, परंतु कुठेतरी षटकार आणि चौकार मारावे लागतील. उमी जर सामना जर जिंकायचा असेल, मॅच देखील तितकीच मोठी आहे. नक्कीच नौशादसाठी 3 षटकारांसाठी मनीष यांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक सलगचे 3 षटकार जर ठोकले मैदानाच्या आतमध्ये तर सूरज पुन्हा एकदा स्क्वेअर कार्ड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला, थोडीशी फंबलिंग, एक धाव पूर्ण केली आहे. एकच्या मदतीनं धावफलक आता पुढे सरसावत आहे. 16 जाऊन पोहोचले आणि मी आधीच म्हटलं होतं की भाबाले गोलंदाजीसाठी जाणला जातो. नक्कीच बॅटिंगमध्ये दमदार कामगिरी केली, परंतु मेन अस्त्र भाबालेचं गोलंदाजी आहे. गोलंदाजी धारदार आहेत भावाले संघाकडे, कारण पूर्णपणे जिम्मेदारी आपण पाहतोय. सूरज केने एक धारदार गोलंदाजी करते आतापर्यंत, प्रेक्षकांना देखील मंत्रमुक्त करते गोलंदाजी मार्फत. आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, 1 बाउन्स, 4 धावांसाठी हा येतोय ह्यूज माहिती चौकार. गरज आहे आता इथून गिअर चेंज करावं लागेल, एक्सेलेटर करावं लागेल इनिंगला. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने फटका सुरे, काय क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. प्रत्येक बॉलवर संघर्ष पाहायला मिळाला आहे खऱ्या अर्थाने मांडा टीमचा, परंतु मांडा टीम थोडीशी बॅकफुटवर जाते आणि मांडा टीममध्ये तेवढे बॅट्समन देखील होते, परंतु कुठेतरी चुका घडल्यात. फ्रंट लाईन गोलंदाजांना अटॅक करणं खूप गरजेचं होतं. अशोक एडेसारखा एक धाकड बॅट्समन अजून खेळपट्टीवर आहे. या मॅचचं भवितव्य नक्कीच अशोक एडेड सांगेल. अशोक जर पूर्ण 11 चेंडू केला तर मी म्हणेन की या मॅचमध्ये पुन्हा एकदा भूमी इलेव्हन मांडा टीम बॅक करेल. चांगला चेंडू कुठेतरी पडल्यानंतर आतमध्ये येतो. व्हेरिएशन भरपूर आहेत भावालेकडे. रोशन जर विचार केला तर पहिल्या षटकापासून आपण पाहिलं की वेगवान गतीने व्हेरिएशनवर गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत जर बघितलं सूरज केने आणि नवनाथ काय इम्प्रेस गोलंदाजी केली आणि पूर्णपणे बांधून ठेवले भूमी इलेव्हन संघाला. फ्लोअर चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडणार नाही, परतावा लागतोय अशोक एडेला. बॅक टू द पवेलियन.
ते अडकवलंय. पिंजरा आलाय खऱ्या अर्थाने भाबाले संघाचा. बॅक टू बॅक विकेट्स गमावल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. फहीम इद्रिसी आय थिंक आलाय मैदानाच्या आतमध्ये. फहीमच्या खांद्यावर भली मोठी जबाबदारी आहे, कारण आता इक्वेशन वाढत चाललंय. चेंडू कमी होत आहेत, धावफलक वाढतंय. स्माईल दिली खऱ्या अर्थाने सूरज केने याने, कारण त्याला माहिती आहे आता या मॅचमध्ये आपण कमबॅक करतोय. पकडा मजबूत आहे, तर जो झुकलाय थोडासा, परंतु काय होईल, काय घडेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या आउटसाइड एज, इनर एज होती आणि वन मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागलाय भूमी 11 मांडा टीमला. रणनीतीमध्ये सापल्यामध्ये सापडला आहे भूमी 11 मांडा संघ. एक रणनीती आखली गेली आणि त्या रणनीतीमध्ये आपण पाहतो आता हा सामना भूमी 11 विपक्ष भावाले संघ. कव्हरच्या डोक्यावरून वन बाउन्स 4 धावांसाठी हा येतोय चौकार. नौशादच्या बाटमध्ये नक्की चौकार पाहायला मिळाला. षटक समाप्त झालं. तिसऱ्या आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा झाल्या 26-26 धाबा. तब्बल 4 विकेट्स गमावल्या भूमी 11 मांडा टीमनं आणि आता सध्याच्या घडीला डॉमिनेट करतोय भाबाले टीम. अंतिम षटक फुलटॉस वरती उडवलाय. हल्ला चढवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आलाय आणि कुणी झेल पकडला नाही. तू पकड मै पकड असं नक्कीच तिथे पाहायला मिळालं आणि चेंडू शेवटी भूमीला दान केला. कॉलिंग इम्पॉर्टंट असते. कॉल इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये. जर एकामेकाचा ताळमेळ असेल आणि कॉलिंगमध्ये जर आपण कॉल केला तर सक्सेसफुल होऊ शकतो. जेल सक्सेसफुल झाली होऊ शकलीच ते आपण पाहतोय. भूमी मैदानामध्ये कुठेतरी चूक घडताना पाहतोय कॉलिंगमध्ये आणि पूर्णपणे डॉमिनेट केलाय. लॉफ केलाय चेंडूला आकाशामध्ये. चेंडू सूरज जातोय, फॉलो थ्रू मध्ये जेल बाद होतोय. धक्का क्रमांक लागतोय भूमी 11 संघाला 5वा आणि संख्या त्याची खेळी संपुष्टात. आणि 39ची गरज आहे. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2 आहेत तिथे. एक क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलण्याचा प्रयत्न, परंतु तिथे झेल पकडता आलेला नाहीये. सुंदर अशी लढत पाहायला मिळाली. एका बाजूला भिवंडी विभागातील संघ आहे तर दुसऱ्या बाजूला कल्याण विभागातील संघ. एक नामांकित संघ भावाले विपक्ष मांडा. अशी लढत आपण बघितली आणि त्या लढतीमध्ये आपण पाहतोय आता मात्र डॉमिनेट करतो भावाले संघ. पाठलाग करताना आपण पाहतोय 65 धावांचा आणि 65 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कुठेतरी अवघड असं आव्हान आपण पाहतोय आणि शेवटचे 2 चेंडू शेष असतील. नौशादने एखादा जरी चौकार मारला तरी कॅश प्राइज आहे. षटकार किंवा चौकार येईल का? मनीषच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. 2 चौकारांसाठी होतं,
पण तो आणखी एक डॉट बॉल येतो या मॅच मध्ये. आता कमबॅक करतो. वाईट बॉल आहे, संधी आहे अजून. मी काय म्हणशील, भूमी इलेव्हन मांडा संघ एक नामांकित संघ कुठेतरी अडचणीत सापडला गेला आज. आपली स्क्युअर कार्ड चांगला फटका आहे आणि फटक्यामध्ये नक्की 4 धाबा वसूल होतील. चौकार पाहायला मिळतोय. आणखी एक चौकार पाहिजे. एक चौकार जर अजून आला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज मनीष यांच्या माध्यमातून आहे नौशाद साठी. आणि भावाले संघाचे रोहित इंटरप्राइजेस पुरस्कर्ते आत्ता मात्र आनंदात दिसतात. तर सकाळपासून त्यांनी हजेरी लावली होती. रोहित इंटरप्राइजेसचे पुरस्कर्ते साहेब भावाले संघ आता मात्र मैदानामध्ये आणि काय मॅच रंगली मित्रांनो. आणि भावाले संघ विजय संपादन करतोय. आजच्या दिवसातील पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय भावाले संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. रोहित इंटरप्राइजेस भावाले बी संघ आणि व्हेरी हार्ड लक टू जगन्नाना. भूमी इलेव्हन मांडा संघ चांगला खेळ केला त्यांनी.